शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं ताबोली हे जे PGR आहेत, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, तर याच्याबद्दल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून याची माहिती त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा. मित्रांनो, आता बरेचसे शेतकरी याचा उपयोग त्या ठिकाणी आपला हरभरा पिकावरती करत असतात. त्याच्यानंतर सोयाबीन पिकावरती करत असतात. त्याच्यानंतर तूर या पिकावरती सुद्धा त्या ठिकाणी करत असतात. परंतु आपण याचा उपयोग हरभरा पिकामध्ये नेमकं केव्हा करू शकतो, तर याच माध्यमातून आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं ताबोली हे जे PGR आहेत, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, तर याच्यामध्ये पायक्लोबुटाझोल हा 40% असा घटक आहे. तर हा घटक म्हणजे बुरशीनाशकसाठी सुद्धा त्या ठिकाणी काम करतो. तर याचा उपयोग आपण हरभरा पिकामध्ये ज्यावेळेस आपलं हरभरा पीक हे 25 ते 50 दिवसाचं होत असतं, म्हणजे झालेलं असतं, तर त्यावेळेस आपल्याला पाण्याची आवश्यकता हरभरा पिकामध्ये पडते. म्हणजे आपण त्यावेळेस पाणी देतो. 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान आपण पाणी देतो, की जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये नंतर फुलधारणेच्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी पाण्याची गरज राहत नाही. म्हणजे फुलाच्या अगोदरच आपण त्या ठिकाणी पाणी देतो. तर ती पाणी दिल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी एक फवारणी घ्यायची आहे. आणि भरपूर काही शेतकरी पाणी दिल्याच्या नंतर फवारणी घेत असतात. तर त्या फवारणीमध्येच आपल्याला ताबोली या PGRचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. तर आपण याचा उपयोग 12 लिटरच्या पंपासाठी 4 ml किंवा 5 ml त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्याला एका एकरासाठी 30 ml हे म्हणजे पुरून जातं. 30 ml एका एकरासाठी ताबोली. तर मित्रांनो, आपण पाणी दिल्याच्या नंतर ज्यावेळेस आपलं हरभरा पिकामध्ये 10 ते 15% फुलधारणा म्हणजे लागलेली असते, नेमकीच फुलाची सुरुवात त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतात. तर फुलाची सुरुवात नेमकंच होताना दिसत असताना त्यावेळेस आपल्याला याचा उपयोग करायचा आहे. तर मित्रांनो, हे जर का आपण फवारलं तर आपल्याला नेमके काय फायदे मिळू शकतात, तर तेच आपण आता थोडक्यामध्ये बघू. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या हरभरा पिकामध्ये आपण पाणी देतो, पाणी दिल्याच्या नंतर 10-15% फुलं लागतातच, त्यावेळेस आपण पाणी देतो. पाणी दिल्याच्या नंतर आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे. तर या फवारणीमध्ये आपण ताबोली घेऊ शकतो. ताबोलीसोबत आपण इतर कीटकनाशक, इतर बुरशीनाशक सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो. परंतु आपल्याला ताबोली हे आवश्यक घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये जी अनावश्यक वाढ आहेत आपल्या हरभरा पिकाची, म्हणजे जेणेकरून जास्त पाणी झालेलं असेल तर त्याच्यामुळं आपली हरभरा पिकाची अनावश्यक वाढ होते. तर ती अनावश्यक वाढ आहे तर ही वाढ थांबते. त्याच्यात फुलधारणा म्हणजे चांगल्या प्रकारची फुलधारणा, फुलसेट आपल्या हरभरा पिकामध्ये होताना आपल्याला दिसते. त्याच्यानंतर आपलं झाड जे आहेत तर हे चांगल्याच प्रकारचं फडदडतं. फडदडल्यामुळं अतिरिक्त म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फुलं लागण्याचा म्हणजे मोसम असतो. आणि फुलं लागतातसुद्धा. याचा उपयोग मी सुद्धा याचा अनुभव घेतलेला आहे. भरपूर शेतकरी या ताबोलीचा उपयोग त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे आपल्याला जर का आपण हे 2 चरणामध्ये म्हणजे 2 टप्प्यामध्ये जर का याचं फवारणी घेतली तर आपल्याला 1 नंबर त्या ठिकाणी फुलाची धारणा लागते आणि आपल्याला 1 नंबर त्या ठिकाणी ॲव्हरेज आपल्या हरभरा पिकांनी बघायला भेटतं. तर मित्रांनो, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण ज्यावेळेस पाणी देतो, पाणी दिल्याच्यानंतर आपण फवारणी घेतो. फवारणीमध्ये आपल्याला ताबोलीचा उपयोग घ्यायचा आहे. तर त्यावेळेस आपण जर का फवारणी मध्ये ताबोलीचा उपयोग केला तर आपल्याला जी अनावश्यक वाढ आहे ही वाढ थांबते आणि आपल्या फुलधारणेला चांगल्या प्रकारची मदत होते. तर मित्रांनो, जी वाढीचा मोसम असतो तरी वाढीचा मोसम थांबून जातो आणि आपल्याला फुटवे निघतात आणि फुलधारणासाठी हे त्या ठिकाणी हार्मोन्स त्या ठिकाणी तयार करत असतं. तर ही पहिली चरण झालं, पहिली अवस्था झाली ताबोली फवारण्याची. ज्यावेळेस आपलं हरभरा पीक नंतर मग 10 ते 15 दिवसांनी 1 नंबर त्या ठिकाणी फुल सेटिंग झालेलं असतं, म्हणजे आपलं हरभरा पीक परिपूर्ण त्या ठिकाणी फुलवाऱ्याच्या अवस्थेमध्ये असतं. तर त्यावेळेस सुद्धा आपल्याचा उपयोग त्या ठिकाणी 5 ml प्रति पंपाना करायचा आहे. त्यावेळेस आपण कोणत्याही कीटकनाशकाबरोबर, बुरशीनाशकाबरोबर त्यावेळेस सुद्धा आपण त्या ठिकाणी फवारू शकतो. तर आपल्या नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जर का आपल्या हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा झालेली असेल तर त्यावेळेस जर का याचा उपयोग केला तर त्यावेळेस आपल्याला म्हणजे त्याचे फायदे आपल्याला बघायला भेटतात. त्याचे फायदे म्हणजे असे की आपल्या फुलधारणा जी असते तर ती फुलधारणा 1 नंबर त्या ठिकाणी म्हणजे चिपकून राहते. आपलं फुल त्या ठिकाणी ड्रॉप होऊ देत नाही, फुलाची गळ त्या ठिकाणी थांबवते आणि फुलाचं रूपांतर हे लवकरात लवकर फळामध्ये कन्वर्ट करते. म्हणजे फुलाचं रूपांतर फळामध्ये लवकरात लवकर लागते आणि एकसारखे समान आकाराचे आपल्याला गाठी त्या ठिकाणी बघायला भेटतात आणि संपूर्ण प्लॉट हा 1 नंबर त्या ठिकाणी जबरदस्त असा सेट झालेला असतो. तर याचा उपयोग भरपूर शेतकरी त्या ठिकाणी करत असतात. परंतु आपले जी काही नवीन शेतकरी, त्या नवीन शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा होता, जेणेकरून त्यांना आपण नेमके केव्हा फवारायचे आहेत, त्यानंतर कितीचं प्रमाण घ्यायचं आहे हे तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगितलं. तर आता याचा उपयोग आपण
12 लिटरच्या पंपासाठी 4 ml त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि याचं फवारणी आपल्याला 2 चरणामध्ये करायची आहे. एक सुरुवातीच्या अवस्थेमध्ये 10 ते 15% फुलं लागतात त्यावेळेस घ्यायची आहेत आणि 1-2 टप्प्यामध्ये म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपलं हरभरा पीक हे परिपूर्ण फुल धारण्याच्या अवस्थेत असतं त्यावेळेस घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ताबुली या PGRचा वापर त्या ठिकाणी केव्हा करायचं हे बघितलं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा ही माहिती त्या ठिकाणी शेअर करा. मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.